हाय, मी राणी कांबळे माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. मी बनवले आहेत बटाट्याचे चिप्स. पहा कसे बनवले ते व्हिडिओ कुठेही स्किप न करता. मी 5 किलो बटाटे घेतलेले आहेत, स्वच्छ धुवून त्याचे काप करून घेतलेले आहेत आणि 3 पाण्याने स्वच्छ धुवून ते रात्रभर पाण्यात ठेवलेले आहेत. यामध्ये तुरटी नाही फिरवलेली. सकाळी आपण पहा काढूयात. आता आजचे चिप्स बनवायचे. तर पाणी ठेवलेलं आहे मी गरम करायला उकळायला. तर त्याच्यातनं आपण चिप्स काढूया आणि याच्यामध्ये जरासं मीठ घालूया चवीनुसार. एक 3 लिटरच्या आसपास पाणी ठेवलेलं आहे मी उकळण्यासाठी. ते झाकून ठेवा उकळी येईपर्यंत. आता यातले आपण हे चिप्स काढूया एका भांड्यामध्ये आणि ते परत दुसऱ्या स्वच्छ पाण्यामध्ये ठेवूया. हे रात्रभर भिजत ठेवलेलं होतं आपण, त्यामुळे परत एकदा सकाळी दुसऱ्या स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे. आता यामध्ये थोडंसं पाणी घालून ठेवूया. ते एका चाळणीमध्ये काढून घ्यायचे. बटाटे छान घ्यायचे घेतानाच, म्हणजे चिप्स खूप छान बनतं. आता आपण हे जरा पाण्याला उकळी आलेली आहे, त्यामध्ये आपण हे सोडूया. सारे जेवढे बसतील तेवढेच ठेवायचे, घालायचे त्यामध्ये, जास्तही घालायचे नाही. हलवता येतील आणि काढता येतील. जरासं आता याला झाकून ठेवूया आपण 2-3 मिनिट. जरासे थोडेसे अर्धे कच्चे शिजले की ते आपोआप थोडेसे खाली जातात आणि आपण थोडंसं नखाने टोचून पाहायचं किती शिजलेत की नाही. जरासे जास्तही नाही शिजू द्यायचे. एक उकळीमध्ये छान बनतात. पहा 1-2 वेळा आपण जरासं त्याला पाहायचं, ढवळत राहायचं जरा. पाण्याला जरा उकळी येत आहे चांगली. परत 2 मिनिटासाठी ठेवूया आपण आणि नंतर काढून घेऊया. तर पहा, बघूया आपण. पहा ते कच्चे बनलेले आहेत. आता हे चिप्स किती छान दिसायला सुंदर पांढरे शुभ्र दिसत आहेत. त्या पाण्यात उकळी आलेली आहे. असेच सगळे चिप्स आपण बनवून घ्यायचे. ऊन नसले तरी चालेल, आपण पंख्याच्या हवेलाही कॉटनच्या एखाद्या कपड्यावरती छान सुकवून घेऊ शकतो. पण ते बटाटे जरासे छान शिजले पाहिजेत, जरासे जास्तही नाही, तरच आपले वेफर्स मस्त खुसखुशीत बनतात. अशी उकळी आली पाहिजे पाण्याला, तेव्हाच काढायचे. असे सर्व चिप्स मग बनवून घ्यायचे. खायला खूप टेस्टी लागतात. तर व्हिडिओ आवडल्यास तुम्ही नक्की लाईक करा, कमेंट करा. आता आपण एका कॉटनच्या कपड्यावरती टाकून घेऊया, म्हणजे जरासे थंड होतात आणि लवकरात लवकर दुसऱ्या चादरीवर लगेच समोर पसरवून घ्यायचे हवेला. पहा असे टाकायचे, लगेच सुकतात, काळे पडत नाहीत आणि पिवळेही पडत नाहीत, पण त्यांना छानसं उकळू दिलं पाहिजे. आता वाळलेले आहेत, तर थोड्या वेळासाठी मी उन्हात टाकणार आहे बाल्कनीमध्ये. 2 दिवस मी छान उन्हामध्ये ठेवणार आहे. आता वाळलेले आहेत, आता आपण तळायला घेतलेत लगेच. पहा कसे झालेत मस्त पांढरे शुभ्र. तुरटीही नाही फिरवलेली मी या पाण्यामध्ये. तुरटी न फिरवता छान बनलेत. तर तुम्हीही नक्की करून पहा आणि कमेंट करून मला सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. पहा एकदम खुसखुशीत आणि खायला खूप चवदार बनतात. मुलांना तर खूपच आवडतात. तर भेटूया पुढे व्हिडिओमध्ये. बाय.